नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या बायकोचे शेजाऱ्याशी लफडे असावे या संशयाने केला शेजाऱ्याचा खून. ही घटना डोंबिवली येथील असून तेथे राहणारी रजिया ही 30 वर्षीय विवाहिता जिल्हा परिषद शाळेसमोर उरुसघर मनपाडा दिवा रोड डोंबिवली या ठिकाणी राहायला आहे. तर तिचा पती जोहर अली अन्सारी वय वर्ष 32 व त्याची 12 वर्षाची मुलगी सादिया, 8 वर्षाचा मुलगा अन्सार, तर 4 वर्षाची मुलगी सकीना हे सगळे आनंदाने राहत होते. आपल्या घरामध्ये संसारात पतीला 2 पैशाची मदत हवी म्हणून रजिया ही अनंतम एजन्सी सोसायटी डोंबिवली या ठिकाणी साफसफाईचे काम करत होती. तर तिचा पती हा कोहिनूर कंपनीच्या उरुसघर डोंबिवली येथील बांधकाम साईटवर सेंटरिंगचे काम करायचा. 2010मध्ये या दोघांच्या परिवाराच्या संमतीने लग्न झाले होते. सुरुवातीचे 4-5 वर्ष यांचा संसार अगदी समाधानात सुरू होता. परंतु गेल्या 8-10 वर्षापासून जोहर अलीला मित्राच्या संगतीने दारू पिण्याचे व्यसन लागले होते. त्याचे दारूचे व्यसन कमी होण्याऐवजी वाढतच गेले होते आणि या कारणावरून त्या पती पत्नीमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली होती. हे भांडणे घरातील मुलं बघत होती. त्यांना नेहमी असे वाटत होते की आपले आईवडील नेहमी का भांडत असतात, पण ते आपल्या आईवडिलांना विचारू शकत नव्हते. त्या पती पत्नीमध्ये दरी वाढतच गेली. जोहर अलीला वाटू लागले होते की आपल्या बायकोचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असावेत. त्यामुळेच ती आपल्यासोबत बरोबर वागत नाही, आपल्याला जवळ येऊ देत नाही व रात्री जवळ झोपू देतही नाही. त्याची पत्नी ही त्याच्याशी रोज वाद घालत होती. मात्र त्याचे कारण होते तिची ती दारू. त्याला हे समजत नव्हते. तो आपल्या बायकोवर संशय घेऊन तिच्याशी वाद घालू लागला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण बिघडत गेले होते. ती त्याच्यापासून दुरावत जात होती. तसतसा त्याचा संशय तिच्यावर अधिक येऊ लागला होता. जोहर अली हा आपल्या बायकोला शिव्या देत होता. मारहाण करत असल्याने ती या त्रासाला खूप कंटाळली होती. काय करावे काय नाही हे तिला सुचत नव्हते. कारण तिच्या पदरात 3 मुले होती. त्या 3 मुलाचा सांभाळ कोण करणार याचा विचार करून ती गप्प राहत होती. 6 महिन्यापूर्वीच तिच्या गावातील शेजारी राहणारा तहियाद अली अन्सार हा तिच्या शेजारीच राहायला आला होता. त्याचेही लग्न झाले असून तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तोही त्याच्या परिवारात सुखी होता. पण रजिया आणि तहियाद अली हे एकाच गावातील असल्यामुळे ते एकमेकांशी बोलत असत. त्यावेळेस तो आपल्या पतीकडून होणारा त्रास तहियाद अलीला सांगत होती. मग तो तिचे सांत्वन करत होता, तिची समजूत घालत होता. पण आपली पत्नी ही शेजारी राहणाऱ्या तहियाद अली याच्याशी जास्त वेळ का बोलते, वारंवार ती त्याच्या घरी का जाते, त्याच्या बायकोशी का बोलते, असे अनेक विचार जोहर अलीच्या मनामध्ये येऊ लागले होते. मग तो दारू पिऊन आला की तो आपल्या बायकोशी वाद घालायचा आणि शिवीगाळ करून तिला मारहाण करायचा. बऱ्याच वेळा ही भांडणे सोडवण्यासाठी तहियाद अली अन्सारी हा यायचा आणि त्यांची भांडणे तो थांबवायचा. आता हे त्यांचे रोजचे झाले होते. रजिया ही आपल्या पतीच्या त्रासाला खूपच कंटाळली होती. तिला काय करावे काय नाही सुचत नव्हते. हे नेहमीचे झाल्याने ती आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करू लागली की जेणेकरून आपला नवरा सुधारेल. परंतु पती सुधारण्याऐवजी बिघडतच चालला होता. जोहर अली याला वाटत होते की आपली बायको रजिया हिचे आपल्या शेजारी राहणाऱ्या तहियाद अली याच्यासोबत अनैतिक संबंध आहे. तर तिकडे रजिया आणि तहियाद अली यांच्यात नेहमी गप्पा होत होत्या. तर दुसरीकडे तहियाद अलीची बायको आणि जोहर अली यांच्यातही बोलणे होत होते.
ती त्याला दारू पिऊ नको, घरात भांडण करू नको, बायको मुलांना त्रास देऊ नको असे सांगत होती. तिच्या या आपुलकीच्या बोलण्याने जोहर अली तिच्याशी जवळकीने वागत होता. तिच्याबद्दल चांगले बोलत होता. ती सांगेल ते तो ऐकत होता. याचा वेगळाच अर्थ तय्यद अलीने काढला. त्याला वाटू लागले की जोहर अलीचे त्याच्या पत्नीशी पटत नाही, पण त्याचे माझ्या बायकोशी मात्र चांगले जमते. तो स्वतःच्या पत्नीला शिवीगाळ करतो, मारहाण करतो, पण माझ्या बायकोशी प्रेमाने बोलतो. याचा अर्थ त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले असावे. या संशयाने तय्यद अली पछाडला होता. आता तो त्याच्या बायकोशी चारित्र्याचा संशय घेऊन तो तिच्याशी वाद घालू लागला होता. या संशयातून त्या दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. या दोघांनाही कुटुंबात संशयामुळे कलह निर्माण झाला होता. त्या दिवशी जो तो आपल्या कामात व्यस्त होता. दिवसभर कामाची दगदग करून सगळे घरी परतले होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रजिया ही तिच्या रूमबाहेर बसली होती, तर तिची मुले खेळत होती. तिचा पती जोहर अली अन्सारी हा नेहमीप्रमाणेच दारू पिऊन घरी आला. तो घरी आल्या आल्या आपल्या बायकोशी वाद घालून तिला शिवीगाळ करू लागला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने किरकोळ भांडण उरकून काढले. तिला मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. त्यावेळेस रजिया ही आरडाओरडा करू लागली असताना तिच्या शेजारी राहणारा तय्यद अली हा धावतच तिच्याकडे आला. तो रजियाच्या पतीची समजूत काढू लागला होता. तो भांडण थांबवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता, पण जोहर अली हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तय्यद अली यालाही शिवीगाळ करू लागला. त्यावरून त्या दोघांमध्येही भांडणे होऊ लागली. ते दोघेजण भांडणे करत करत गुणाबाई कृपाचाळीच्या बाजूस गेले. त्यांच्यात तेथे कडाक्याचे भांडण सुरू होते. अगोदरच तय्यद अली याला आपल्या बायकोचे जोहर अलीशी अनैतिक शारीरिक संबंध आहे याचा संशय आला होता आणि त्याचा त्याला रागच होता. आता जोहर अलीने शिवीगाळ करत भांडण सुरू केल्याने त्याच्या रागाचा उद्रेक झाला. त्याने शेजारीच पडलेला एक लाकडी दांडका उचलला. तो जोहर अलीच्या डोक्यात घातला. त्यात जोहर अलीला डोक्यात पाठीमागच्या वरच्या बाजूस दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. हे पाहून रजियाच्या जेठानीचा मुलगा आणि रजिया हे दोघे जोहर अली याला दवा उपचारासाठी गजानन हॉस्पिटल मानपाडा येथे घेऊन गेले. तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. त्या ठिकाणी जोहर अली याच्यावर उपचार करून त्याच्या डोक्यात झालेल्या जखमेच्या ठिकाणी टाके मारण्यात आले. त्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले, पण त्याला घरी आणत असतानाच तो बेशुद्ध पडला होता. तेव्हा रजियाने आपल्या पतीस घरी आणून झोपवले. तो लवकरच उठेल असे तिला वाटू लागले होते. तिची लहान मुले असल्याकारणाने तिला काही सुचत नव्हते. काय करावे आणि काय करू नये तिने याबाबत कोणास काही सांगितले नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी 5 मे 2024 रोजी सकाळी रजिया ही आपल्या पतीला उठवण्यासाठी गेली व ती म्हणाली, "अहो उठा आणि चहा घ्या, थोडं काहीतरी खाऊन घ्या, मग तुम्हाला बरे वाटेल." परंतु तिच्या आवाजाने व त्याला हलवल्यानंतरही जोहर अली उठत नसल्यामुळे ती घाबरली. तिने मग तिच्या पतीचा ठेकेदार सतीश यादव याला फोन करून बोलावून घेतले. त्यांना सांगितले की, "बघा साहेब, काल तय्यद अली याच्यासोबत माझ्या पतीचे भांडण झाले होते. आम्ही त्यांना दवाखान्यातसुद्धा घेऊन गेलो होतो. घरी आल्यावर ते झोपले, परंतु आता ते उठतच नाही." हे ऐकून सतीश यादव या ठेकेदाराने जोहर अली याला उपचारासाठी रिक्षात टाकून शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली येथे नेले. तेथील डॉक्टरांनी जोहर अली याला तपासले असता तो रात्रीच 11:15 वाजताच्या सुमारास मयत झाल्याचे घोषित केले.
इकडे ताहिद अली याला समजले की जोहर अली हा कालच्या भांडणात मरण पावला आहे. हे ऐकून तो घाबरला आणि आपल्याला पोलीस पकडतील या भीतीने त्याने पळून जाण्याचा प्लॅन रचला. त्याने त्याच्या काही जीवनावश्यक वस्तू, कपडे एका पिशवीत भरले आणि गुपचूप पळून जाण्याच्या बेतात असतानाच मानपाडा पोलिसांनी त्याला पकडले व पोलीस ठाण्यात आणले. रजिया जोहर अली अन्सारी, वय वर्ष 30 हिच्या फिर्यादीवरून आरोपी ताहिद अली अन्सारी याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.